आता आता उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळा म्हटलं की एकतर पहिल्यांदा लागतं ते म्हणजे थंड पाणी पिण्यासाठी. आणि थंड पाणी म्हटलं की आठवतो तो पहिल्यांदा माठ. शक्यतो फ्रीज मधलं पाणी जास्त कोणी पित नाही, अवॉइड करतात. सगळेजण माठातलंच पाणी पितात. आता आपण माठ तर घेऊन येतो, पण तो वापरासाठी कसा तयार करायचा हे सुद्धा बऱ्याच जणांना माहित नसतं, तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतोय. आता माठ आणल्यानंतर जो माठ आहे तो सुरुवातीला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. आता मी जो हा माठ आणलाय थोडासा युनिक आहे. तुम्ही जो ब्लॅक कलरचा असतो किंवा लाल कलरचा असतो, तो जर माठ आणला तर त्याला साबणाने आणि जो मऊ काता असतो त्याच्याने छान असं घासून धुवून घ्यायचा. पण मी याला आहे असाच धुवून घेतलाय. अ, स्वच्छ 2 ते 3 वेळा मी धुवून घेतला आणि आहे असा मी जे वापरायचं पाणी असतं त्या पाण्याने मी भरून ठेवून दिला. आता मी आज दुपारी भरलाय आणि हा दुसऱ्या दिवशी दुपारी दुपारचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी एक मूठभर मीठ घेतलं आणि नंतर कात्या घेतला आणि त्याच्याने छान असं मिठाने हा माठ आतमधून मी स्वच्छ असा घासून घेतलाय. मिठामुळे काय होतं, त्याची जी छिद्र असतात तर ती ओपन होतात आणि पाणी पाझरतं आणि पाणी थंड सुद्धा छान पडतं. आणि जितका माठ जास्त पाझरेल तितकं पाणी जास्त थंड पडतं. आणि शक्यतो तुम्ही माठ घेताना खाली त्याला नळ असलेलाच घ्या, म्हणजे पाणी सुद्धा व्यवस्थित घेता येतं. आता मिठाने एकदा घासून परत 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि आतमधून तुम्ही बघू शकता एकदम क्लीन माठ तयार झालाय. आणि आता मी याच्यामध्ये जे पिण्याचं पाणी आहे तर ते पाणी भरून ठेवते. शक्यतो जेव्हा तुम्ही माठामध्ये पाणी भरता तर संध्याकाळी भरून ठेवत चला, म्हणजे रात्रभर पाणी छान थंड होतं आणि रात्रीचा पण शक्यतो त्याला उघडायला नाही येत. त्याच्यामुळे रात्रभर पाणी अगदी छान थंड होतं आणि तोच जो भरलेला माठ असतो तो दुसऱ्या दिवशी दिवसभर आपण पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे दररोज संध्याकाळी स्वच्छ धुवून माठ भरून ठेवायचा आणि तेच पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर तुम्ही थंड पाणी पिऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.